बुल्ढाना जिले के जड़गांव जामोद तालुका स्थित राजूरा में अज्ञात महिला की हत्या के मामले में राजनीतिक रंग ले लिया है। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ने इस पूरे प्रकरण की सीबीआई जांच की मांग की है। उनका आरोप है कि मामले में कुछ पुलिस अधिकारियों की भूमिका संदिग्ध है, इसलिए अपर पुलिस अधीक्षक, स्थानीय अपराध शाखा और संबंधित पुलिस थाने के अधिकारियों की भी जांच होनी चाहिए। उन्होंने कहा कि आदिवासी समाज पर अन्याय और अत्याचार के आरोपों को देखते हुए संबंधित लोगों पर अत्याचार निवारण कानून के तहत कार्रवाई की जानी चाहिए। सरकार ने दावा किया कि पीड़ित पक्ष की बात सामने आने से रोका जा रहा है। महाविकास आघाड़ी ने चेतावनी दी है कि यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो 8 दिनों के भीतर राष्ट्रीय स्तर पर बड़ा आंदोलन शुरू किया जाएगा। कोणी हस्तक असतील तो विषय निराळा आहे, मात्र दस्तूरखुद पोलीस यंत्रणा आणि पोलीसचं जळगाव जामोदचं पोलीस स्टेशन आणि त्यांचे संपूर्ण वरिष्ठ हे यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा सांगत असताना त्याचा जो संबंध आहे आणि तात्पर्य आहे तो हा आहे की कोणीतरी मोठ्या या खुनाच्या मागे कोणीतरी एक मोठी व्यक्ती आहे जिला राजकीय आश्रय आहे आणि त्या राजकीय आश्रय असणाऱ्या व्यक्तींनी केलेला जो खून आहे तो मध्य प्रदेशचे पोलीस आणि महाराष्ट्रातले पोलीस या दोघांना पोलीस म्हणत असताना मला दुःख होतं आहे। मात्र हे मोक्काचे असणारे जे आरोपी आहे यांनी या मुर्द्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगानं हा जे मृतदेह आहे तो आपल्या जिल्ह्यामधून आणून जाळला आहे। त्यामुळे यामागे एक फार मोठं कट कारस्थान हे दडलेलं आहे आणि हे प्रकरण थेट सीबीआयपर्यंत तपासाला गेलं पाहिजे अशी एकंदरीत या प्रकरणाची असणारी व्याप्ती आहे। आता यामध्ये छोट्या अधिकाऱ्यांवर कारवाई, कॉन्स्टेबलवर कारवाई अशी धातूरमातूरची कारवाई केल्या जात आहे। ही देखील एक पोलिसांची या प्रकरणाला कुठेतरी रफादफा करण्याचा हा या हत्याकांडातला दुसरा अंक हा पोलीस खेळत आहे। त्यामुळे इथले जे ॲडिशनल एसपी जे आहेत, जे IPS आहे यांच्यापासून बुलढाण्यातल्या LCB पर्यंत आणि LCB पासून जो हा त्रिकोण आहे तो पोलीस स्टेशनपर्यंत या त्रिकोणांनी मिळून हे कांड केलेलं आहे आणि या तिघांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे। आज पोलीस प्रशासन सांगताय आम्ही बडतर्फ करतोय, आज आम्ही त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी करतोय। अरे डिपार्टमेंटल इन्क्वायरी वगैरे करता हा तुमचा विभागाचा भाग झाला। मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते हे जरूर पीडितांकडे या ठिकाणी जाणार आहे आणि आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू इच्छितो। एक दुर्दैवानं पोलिसांचा कसा दबाव आहे आणि पोलीस खरोखर कसे बदमाश आहे याचं देखील प्रत्यय आलेलं आहे। आज त्या पीडितेचा भाऊ जो आहे ही आपबीती सांगण्याकरता रोहितदादांशी त्यांनी संपर्क झाला आणि रोहितदादांनी त्यांना सांगितलं की मी येत आहे। वास्तविक पाहता ते आज इथे आले, त्या भावाची जो आर्तहाक होती त्याला साथ घालण्याकरता रोहितदादा या ठिकाणी आले आणि तो मुलीचा जो भाऊ आहे तो गावाघरून निघाला, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला जळगावपर्यंत पोहोचू दिलं नाही। यामध्येच बरंच काही दडलेलं आहे। त्यामुळे भाजपची दंडेलशाही, गुंडेलशाही आणि त्यांना असणारं पोलिसांचं जे सपोर्ट आहे या निमित्तानं दुर्दैवानं पुन्हा एकदा समोर आला।